आदित्याला आता 7 महिने पूर्ण झालेले आहेत आणि आता आदित्याला तुम्ही दिवसातून किती वेळा खायला घालता, काय काय खायला घालता, कोणते नवनवीन पदार्थ देता, कशा पद्धतीने देता, हे आमच्यासोबत जरूर शेअर करा. अशा एक ना अनेक खूप साऱ्या कमेंट्स, खूप सारे मेसेजेस तुमचे मला मिळत आहेत आणि मी सुद्धा हळूहळू या सगळ्या रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करण्याचा ट्राय करणार आहे. या अगोदर आपण जी काही सॉलिड फूड जर्नी स्टार्ट केली होती ती काही कारणामुळे थोडीशी डिस्कंटिन्यू झालेली आहे, पण ज्या काही रेसिपीज मी आदित्याला देते आहे या तुमच्यासोबत मी शेअर करते आहे. एका लॉंग व्हिडिओमध्ये यूट्यूबच्या आपण 5 रेसिपीज शेअर केल्या होत्या आणि आज सुद्धा मी एक लॉंग व्हिडिओ शेअर केलेला आहे ज्यामध्ये मी आदित्याला दिवसभरामध्ये किती वेळा आणि कशा पद्धतीने खायला देते किंवा काय काय रेसिपीज दिलेल्या आहेत तर त्या सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. आता आदित्याला सध्या मी नव्याने ड्रायफ्रूट्स वेगवेगळे इंट्रोड्यूस करते आहे. एक ड्रायफ्रूट मी सलग 3 दिवस देते आहे. ऑलरेडी त्याचा बदाम आणि खजूर खाऊन झालेलं आहे, छान असं त्याला डायजेस्ट झालेलं आहे आणि सध्या त्याला मी काजूसुद्धा देते आहे. एक एक ड्रायफ्रूट किंवा वेगवेगळे जे काही पदार्थ आहेत हे मी वेगवेगळ्या रेसिपीजमध्ये त्याला देत असते. नॉर्मली मी दिवसभरामधून त्याला 2 वेळा जे काही मेन मील आहे हे देण्याचा ट्राय करते आणि आधेमध्ये एकदा दोनदा त्याला फिंगर फूडसुद्धा देते, कारण त्याचा टीदिंग पेन जो आहे हा अगदी फुल स्विंगमध्ये सध्या चालू आहे. त्यालाही खूप जास्त चावावंसं वाटतं आणि हाताने खाण्याची सुद्धा त्याला सवय लागावी किंवा त्याला चावून खायला शिकावं यासाठी मी त्याला या पद्धतीने, तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहत असाल, हे मी त्याला दिलेलं आहे मॅश केलेला पोटॅटो, जे स्नॅकमध्ये मी त्याला दिलेलं आहे आणि तुम्ही ते पाहू शकता अगदी हाताने घेऊन तो तोंडामध्ये घालण्याचा प्रयत्न करतो आहे, पण हे पोटॅटो इतकं मॅश झालेलं आहे की त्याच्या हातामध्ये बसत नाही आणि शेवटी जेव्हा त्याला घेता येत नव्हतं, स्वतः हातामध्ये खाता येत नव्हतं ना, तर त्यावेळी तो थोडासा चिडायला लागला. आता नेक्स्ट टाईमपासून तर मी त्याला थोडंसं हातामध्ये धरता येईल अशा पद्धतीनेच देणार आहे आणि मी आज तर त्याला ऑरेंजची एक स्लाईससुद्धा दिली होती जी त्याने खूप छान पद्धतीने खाल्लेली आहे. खाली कॉर्नरमध्ये सुद्धा मी एक छोटासा व्हिडिओ इथे तुम्हाला देईन, त्यावरून तुम्ही पाहू शकता. तर असं आधेमध्ये मी त्याला त्याच्या हातामध्ये खायला बऱ्याचशा गोष्टी देत असते, म्हणजे एकदा दोनदा त्याला फिंगर फूड देते आणि जे मेन मील आहे हे दिवसातून 2 वेळा होतं. जनरली मी ट्राय करते की सकाळच्या वेळेमध्येच देईन, इव्हिनिंग किंवा डिनरला मी सध्या अजून तरी त्याला काही देत नाही. दुपारी 4 नंतर मी मोस्टली त्याला ब्रेस्ट फिडिंग किंवा ब्रेस्ट मिल्कच देते, अजून तरी त्याला ते दिलं नाही, पण 8 महिने पूर्ण होईपर्यंत मला त्याला प्रॉपर मील रुटीनमध्ये आणायचं आहे. म्हणजे दिवसातून 3 मील आणि 1-2 स्नॅक तो घेईल या पद्धतीने त्याचं जे मील रुटीन आहे हे सेट करायचं आहे. आणि ज्या काही नवीन रेसिपीज मी त्याच्यासोबत ट्राय करेन तर त्या ऑब्व्हियसली आपल्या यूट्यूब चॅनलवरती येत राहतील, त्यामुळे तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करून ठेवा. नोटिफिकेशन बेल जे आहे तेही प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला तर तुम्हाला तो मिळत राहील. तर आज मी त्याला लंचमध्ये नाही ओट्स आणि बनाना पॉरिज केलं होतं, जे आत्तापर्यंत त्याला मी दिलेल्या रेसिपीमध्ये त्याची सगळ्यात जास्त आवडीने खाल्लेली ही रेसिपी आहे. या दोन्ही रेसिपीज यूट्यूबवरती आलेल्या आहेत. खाली आडव्या त्रिकोणावरती डिटेल व्हिडिओची लिंक आहे. इंस्टाग्रामवरती पाहत असाल तर लिंक म्हणून कमेंट करा, लिंक सेंड करेन.